नमस्कार मैत्रिणींनो, नमस्कार. आपल्या डिव्हाइन टच या युट्यूब चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओत मी विनया कुलकर्णी नेहमीप्रमाणेच आपल्या सगळ्यांचं खूप स्वागत करते. नुकताच जो मी व्हिडिओ पोस्ट केला की सुगड पूजन का करतात, तर हा व्हिडिओ पाहून आपले एक सबस्क्रायबर असलेल्या एक माझी मैत्रीण आहेत शैलजा चव्हाण म्हणून, त्यांनी एक कमेंट केली की बोरन्हाण म्हणजे काय असतं आणि बोरन्हाण आम्ही दरवर्षी घालतो पण का घालतात हेच माहित नाही, तर त्यावरचा एक व्हिडिओ जरूर करा. म्हणून खास त्यांच्या फरमाईशीसाठी आजचा हा व्हिडिओ करते. तुम्हाला सुद्धा जर असे तुमच्या फरमाईशीचे काही व्हिडिओ हवे असतील, काही माहिती हवी असेल, तर मला कमेंट करून आपलं नाव आणि आपला फोन नंबर नक्की कळवा. आपल्याला आवडत असल्यास आपला फोटोही पाठवा, मी नक्की आपल्या व्हिडिओमधून तो शेअर करेन. तर चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये बोरन्हाण का घालतात याबद्दल माहिती जाणून घेऊया. आपल्या घरात बाळ जन्माला आल्यानंतर पहिल्या वर्षापासून 5व्या वर्षापर्यंत दर संक्रांतीला किंवा संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंतचा जो काळ असतो, या वेळेत त्या छोट्या बाळाला बोरन्हाण घालतात. आता बोरन्हाण म्हणजे काय आणि काय बरं त्याच्या पाठीमागे शास्त्रीय कारण असेल? खरं तर याच्या पाठीमागे शास्त्रीय कारण आहे आणि यावरून आपल्याला लक्षात येईल की आपल्या धार्मिक रूढी, परंपरा, सणवार किती विज्ञाननिष्ठ आहेत आणि त्याच्या पाठीमागं किती चांगल्या चांगले दृष्टिकोन आहेत. तर बोरन्हाण घालतो म्हणजे आपण काय करतो, त्या छोट्या बाळाला छान रंगीत असे काळ्या रंगाचे कपडे शिवतो, त्याला हलव्याचे दागिने करतो, छान नटवून सजवून हे बाळ आपण पाटावरती बसवतो, औक्षण करतो आणि सगळ्या जमलेल्या ज्या आपल्या मैत्रिणी असतात, त्याचे मित्रमैत्रिणी सगळ्या बोलवली असतात, त्याच्या वयाची छोटी छोटी बाळं आपण बोलवलेली असतात आणि या सगळ्यांच्या डोक्यावरून आपण चिरमुरे, बोरं, तिळगुळ, बत्तासे, भेंडे या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या एकत्र केलेलं त्याच्या डोक्यावरून आपण ओततो. आता आपण हल्ली त्याच्यामध्ये चॉकलेट सुद्धा टाकतो, ऊसाचं कांड छोटे छोटे तुकडे केलेले असतात ते टाकतो. तर याच्या पाठीमागचा हेतू किती शुद्ध आणि चांगला आहे बघा. या काळामध्ये ऋतू बदल होत असतो आणि या बदलत्या ऋतूची बाळाच्या शरीराला सवय नसते आणि बदलत्या ऋतूनुसार त्याच्या शरीरात जे घटक जायला पाहिजेत ते घटक जावेत यासाठी बोरन्हाण घालतात. बघा, एरवी जर बाळाला या गोष्टी खायला दिल्या तर ते खाणार नाही, पण जेव्हा डोक्यावरून ओतल्या जातात, बोरन्हाण म्हणून घातलं जातं आणि त्याच्याबरोबरचे सगळे मित्रमैत्रिणी असतात, त्याला तसं दागदागिने हलव्याचे घालून तसं वातावरण निर्माण केल्यानंतर त्याच्या मित्रमैत्रिणींच्या सोबत जेव्हा ते डोक्यावरून ओतले जातात ना, तेव्हा त्याला मजा वाटते आणि सगळीच मुलं मग ते वेचून खायला धावतात. आणि मग त्या निमित्त का होईना आंबट चवीची बोरं, स्निग्ध चवीचं तिळगुळ, गोड रसाचा ऊस, कुरकुरीत असलेले चिरमुरे की जे आपण एरवी जर बाळाला खाऊ घालायला लागलो ना तर घातले जाणार, खाणार नाही ते बाळ. त्यामुळं अशा पद्धतीनं जेव्हा खेळाच्या माध्यमातून जेव्हा आपण ते बाळाच्या डोक्यावरून न्हाण म्हणून घालतो, तेव्हा ते बाळ किमान त्यातले काही अंश, त्यातला काही कण, त्यातली काही फळं, त्यातली काही बोरं, त्यातले काही तिळगुळ त्याच्या मुखात जातात आणि नकळतपणे त्याला या गोष्टींची चटक लागते, सवय लागते आणि मग असं करत का होईना ते बाळ आंबट बोरं खातं आणि त्यामुळं 5 रसांपैकी आंबट रस जो आहे तो रस त्याच्या पोटात जायला सुरुवात होते, तिळगुळातनं स्निग्ध रस पोटात जायला सुरुवात होते, ऊसाच्या पेरामधून गोड रस जायला सुरुवात होते. म्हणजे ज्या गोष्टी मुलांनी ऋतू बदलानुसार खायला आवश्यक आहेत की ज्या एरवी ते बाळ खाणार नाही, तर ते अशा पद्धतीनं खातं. म्हणून या बोरन्हाणाची पद्धत आपल्या संस्कृतीमध्ये रुजवण्यात आलेली असावी. आता तुम्हाला जर तुमच्या बाळाला बोरन्हाण घालायचं असेल ना, तर तुम्ही आधी बाळाला छान असे काळ्या रंगाचे कपडे शिवा, हलव्याचे छान छान दागिने आता बाजारात मिळतात, तर ते हलव्याचे दागिने घ्या. त्यानिमित्त बाळाची हौस होते. बाळाला ते मुकुट, हातात वाकी, हातातले गोठ, तोडे गळ्यातलं घातल्यानंतर आपलंच बाळ आपल्याला वेगळं गोड दिसायला लागतं. आणि मग हे बोरन्हाणासाठी त्याच्या सगळ्या मित्रमैत्रिणींना बोलवा, आजूबाजूच्या छोट्या छोट्या मुलांना त्याच्या वयाच्या बोलवा, आजूबाजूच्या महिलांना बोलवा. घरातल्या सगळ्या महिलांनी, आलेल्या महिलांनी त्याला पाटावरती बसवून छान औक्षण करा, त्याच्या उदंड औक्षासाठी आणि त्याच्या आरोग्यासाठी प्रार्थना करा आणि मग बाळाच्या डोक्यावरून हे बोरं मिश्रित चिरमुरे म्हणून बोरन्हाण असं म्हणतात. मग बघा, ते डोक्यावरून टन 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 आपटत येणारी बोरं ती पाहताना मजा वाटते. आणि असंही म्हटलं जातं की बाळाच्या डोक्याला अगदी आपण खूप जपत असतो, पण जेव्हा टन टन बाळाच्या डोक्यावरती बोरं आपटतात ना, तेव्हा ते नकळतपणे सेन्सर लागल्यासारखं ते बाळ दचकतं आणि त्याच्या डोक्यावरचे ॲक्युप्रेशरचे पॉइंट सुद्धा प्रेस केले जातात
असाही काहींचा समज आहे. अर्थात तो कितपत खरा आहे मला माहित नाही, पण माझ्या जे कानावर होतं ते मी तुम्हाला सांगितलं. आणि बघा मुलांची कशी झुंबड उडते की चिरमुरे गोळा करून खायला, अक्षरशः मुठीनं गोळा करून खातात ते. चिरमुरे असो, बोरं असो, त्यातले तिळगुळ असो, भेंड बत्ताशे असो, मजा येते. आणि त्यानिमित्त का होईना आपलं बाळ या गोष्टी आनंदानं खातं. फक्त यामध्ये हायजीन मेंटेन करा बरं का. आपण ज्या ठिकाणी ते बोरन्हाण घालणार आहोत तिथं खाली एखादी छानशी सतरंजी स्वच्छ असलेली किंवा गालीच्या अंतरा त्याच्यावरती हा उद्योग करा. कारण फरशीवरती सांडलेलं खायला थोडंसं आपल्या बाळाच्या आरोग्याला अपायकारक होऊ शकतं. पण कसं आहे, या निमित्त बाळ ते उसाचं पेरं उचलतं, ते चोखतं, ते आपल्या दातांनी चावायचा प्रयत्न करतं, आंबट बोर तोंडात टाकतं, असं लागल्यानंतर असं करून हसून पण दाखवतं आपल्याला, आणि ती बघायला खूप मजा येते. तर या कारणासाठी बोरन्हाण घातलं जातं की आपल्या बाळाला बदलत्या ऋतूनुसार असलेल्या पदार्थांची, वस्तूंची चव कळावी. त्यानिमित्त त्याच्या शरीराला गरजेचे असलेले वातावरणातले बदल शरीराला सुकर करण्यासाठीचे जे पदार्थ आहेत ते त्याच्या पोटात जावेत, यासाठी या बोरन्हाणाची योजना करण्यात आलेली आहे. तर मैत्रिणींनो, तुम्हाला हा बोरन्हाण बद्दलचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा. आणि हो, तुम्हाला जरी वेगळ्या विषयावरचा व्हिडिओ किंवा माहिती हवी असल्यास मला नक्की कमेंट करून कळवा. मी त्यावरती व्हिडिओ करण्याचा नक्की प्रयत्न करेन. मैत्रिणींनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप आभार. आणि तुमच्याही घरात जर छोटी छोटी बाळं असतील ना, तर त्या बाळांना 5 वर्षापर्यंतच्या का 5च वर्षापर्यंतच्या का, मी तर म्हणते अगदी त्याच्याही पुढच्यांच्यासाठी बोरन्हाण एक गंमत म्हणून करायला काही हरकत नाही. आणि ज्यांनी आपल्या मुलामुलींचं बोरन्हाण केलं नसेल, आता मुलं मोठी झालेली असतील तरी सुद्धा गंमत म्हणून करायला काही हरकत नाही. त्यानिमित्त गेट टुगेदर होतं, त्यानिमित्त येणं जाणं होतं, त्यानिमित्त आनंद पसरतो. आपल्या सगळ्या सण उत्सवांचं कारण एकच आहे, आनंदाची निर्मिती आणि वैज्ञानिक दृष्टीची जोपासना आणि आरोग्यामध्ये सुधारणा, आरोग्याची जपणूक. तर मैत्रिणींनो, बोरन्हाण नक्की घाला आणि मला कमेंट करून नक्की कळवा. भेटूया अशाच एका इंटरेस्टिंग विषयाच्या नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत नमस्कार.